त्यांचा सुद्धा एक सत्कार करावा. त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतला व आपल्या मालाचं असं मार्गदर्शन व खेळी केली. जरा IYDL कमिटी मार्फत त्यांचा सुद्धा एक सन्मान केला जातोय. चला सामना चालू करा. 5 ओव्हरचा सामना असेल. एक सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहताय. एका बाजूला पाहत असेल गीतांजली 11 म्हणजे चिवडा म्हणजे माझे लाडके मित्र जयेश यांनी बांधलेला संघ आणि समोर तेवढाच ताकदीचा संघ म्हणजे किंग्स युनायटेड. त्यामध्ये माझा मित्र म्हटलं जातं तर गॉड विंडी सुद्धा तुम्हाला खेळताना दिसेल. साजिद बोलो ना साई साई सैया बोल साजिद नहीं साजिद साजिद सोई जन परिवर्तन पार्टी के प्रेसिडेंट हाँ मुस्तफा 11 को सम्मान किया. साजिद सर हे जन परिवर्तन पार्टीचे एक प्रेसिडेंट सुद्धा आहेत. ते आता मुस्तफा 11 चे कर्णधार यांचा सुद्धा त्यांना सन्मान चिन्ह देऊन एक सन्मान करतील. आणि चालू असलेला सामना तुम्ही पाहताय बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना IYDL सीझन 2 च्या सेमीफायनलचा सामना. एका बाजूला असतील किंग्स युनायटेड ज्यांनी किंग सारखी आपली खेळी केली आहे आणि समोर तेवढाच ताकदीचा संघ म्हणजे गीतांजली 11 हा संघ. काल असं वाटलं होतं की गीतांजली 11 हा स्पर्धेतून बाहेर गेलाय परंतु सकाळी एक गुड न्यूज आली. तेव्हा गीतांजली 11 स्पर्धेने आतमध्ये एंट्री केली. क्वार्टर फायनलचा सामना जिंकला आणि थेट सेमीफायनल मध्ये आपलं प्राप्त केलेलं स्थान आहे. आणि आता सेमीफायनलचा पहिला चेंडू घेऊन येत असताना आमचे आधारस्तंभ वन ऑफ द लेजंड ऑफ इस्माईल युसुफ कॉलेज तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती दिनेश भाई यांना. परत एकदा समोर टाकलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक पप्पू आणि एक चांगला असा झेल घेतला जातोय. मोठा मासा गळाला लागलाय गणेश नावाचा आणि यश मिळते ते आमचे लाडके दिनेश भाई यांना. ओके पहिल्या चेंडूवरती एक मोठा यश मिळालंय तर दिनेश भाई यांना. दुसरा चेंडू घेऊन येत असताना आणि फलंदाजीसाठी आलाय तर रोमित तोंडवलकर. परत एकदा फक्त बॅटने दिशा दाखवली तिकडे हॅरी असतील आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण होतंय. बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्येमध्ये एका धावेने भर झालाय. धावसंख्या झाली आहे ती 2 चेंडू अवघ्या 1 धावा. एक महत्वपूर्ण सामना तुम्ही पाहताय. आता नाही तर कधी नाही. आता नाही केलं तर थेट पुढच्या वर्षी तुम्हाला खेळावं लागेल. आपण सर्व पाहतो IYDL सीझन 2 स्पॉन्सर बाय मयूर चावडा अँड टीम. मी त्यांचा आभार मानतो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं व एक संधी सुद्धा दिली IYDL सीझन 2 सादर करण्याची. आणि फलंदाजीसाठी याच विभागातील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर लेफ्ट हँडेड फलंदाज तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती जयेश उर्फ चिवडा यांना आणि समोर तेवढाच ताकदीचा गोलंदाज दिनेश भाई. परत एकदा समोर टाकेला चेंडू तेच तर्रार चेंडू गुडलंद वरून थोडासा चेंडू खाली राहतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता चिवडा यांचा परंतु येतो तो निर्धाव चेंडू. मी दिनेश भाईचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. एका हाती बॉलिंग करत असताना आपल्या संघासाठी म्हणजेच किंग्स युनायटेड साठी परत एकदा अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न होता आणि पंच आमच्या दिशेने वळत असताना इट्स गोना बी व्हाईट बॉल.
अवांतरशी धाव मिळत असताना जय एंटरप्राइजेसचे कॅप्टन RJ11 चे कॅप्टन जरा स्टेजची संपर्क साधावा. तुमचं सन्मान चिन्ह घेऊन जावा. परत एकदा शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न होता. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. टाळ्यांचा गजर होतोय हॅरीच्या या क्षेत्ररक्षणासाठी. एक चुकीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा नाराज असे जय स्वतःवरती. समजतंय की संधी होती एक मोठा फटका खेळण्याची परंतु धावांमध्ये रूपांतर करू शकला नाहीये आणि बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे. तीन धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. काय गोलंदाजी होते दिनेश भाईच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अवघ्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 धावा दिल्यात. 5वा निर्णायक चेंडू दिनेश भाई यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू फक्त त्याला दिशा दिली. तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील गॉडविन डिसूजा. एक उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षण तुम्ही बघू शकता. गॉडविन यांच्या माध्यमातून प्रभावित केलंय दिनेश भाईंनी आपल्या गोलंदाजीने. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा झाल्यात. या आधीच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा चावडा 11 विरुद्ध खेळत असताना याच दर्जाची गोलंदाजी केली होती दिनेश भाई यांनी. 5 चेंडू झालेत. 4 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा निर्णायक चेंडू दिनेश भाई यांचा. परत एकदा एक मोठाच फटका मारण्याचा प्रयत्न होता. कव्हर ड्राईव्ह करण्याचा फटका मारायचा प्रयत्न परंतु अयशस्वी प्रयत्न. जरा दिनेश भाई साठी जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिली ओव्हर टाकली पॉवर प्लेची. अवघ्या 5 धावा दिल्यात. वय वर्ष 55 पार असेल. माफ करा 4 धावा दिल्यात. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहिलात. IYTL सीझन 2 चा बेस्ट बॉलरचा मानकरी ठरणारी गोलंदाजी होते दिनेश भाईच्या ह्याच्यातून. मेरा शहर ये मेरी डगर सर पे ये चेंडू घेऊन येत असताना राहुल यादव आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केलंय कालच्या आणि आजच्या सत्रामध्ये. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर टाकलेला चेंडू होता. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज घेतली होती परंतु यष्टीरक्षणामध्ये थोडी चुकी आणि नशिबाची साथ मिळाली होती रोमित यांना. येतोय तो निर्धाव चेंडू. या संधीचं सोनं करावं लागेल रोमित यांना. पहिला दुसरा चेंडू राहुल यांचा. परत एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. इट्स गोना बी अ वाईट बॉल. चुकी कराल तर चुकीला माफी नाहीये. पंचांचा निर्णय असा असेल. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येमध्ये 1 धावेने भर. पहिला समोर टाकलेला चेंडू बॉलर टॅकल करण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक पप्पू सज्ज असतील आणि एक धाव कंप्लीट केलं. धाव संख्या झाली होती 6 धावा. RJ11 चे कॅप्टन म्हणजे जय एंटरप्राइजेसचे कॅप्टन त्यांनी आपला सन्मान चिन्ह घेऊन जावा. त्याला स्टेजशी संपर्क साधावा. जय एंटरप्राइजेसचे कर्णधार जे गेटच्या दिशेने जात आहेत. 6 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. यांना सन्मान चिन्ह देतील. याबाबत वेणन सर देतील. त्यांना विनंती करतो त्यांच्या हाती सन्मान चिन्ह दिला जाईल.
परत एकदा चिवडाच्या बॅटला काही चेंडू स्पर्श होत नाहीये, थोडासा प्रेशर मध्ये असेल. आज तोच प्रेशर आहे. IYDL सीझन 2 चा प्रेशर तुम्ही पाहताय. परत एकदा निर्धाव चेंडू होते. काय गोलंदाजी होते. पहिल्या ओव्हर मध्ये दिनेश भाई यांनी प्रभावित केलं, परंतु या 3 चेंडू मध्ये राहुल सुद्धा प्रभावित करतायत. परत एकदा बोका ठरलेला चेंडू, त्याला जवळ ठेवायचा, देखना फटका, पुस्तकी फटका. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक सज्ज नाहीये आणि चिवडाच्या बॅटमधून येतोय एक महत्वाचा चौकार. हा धावा. पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही पाहाल ना तर जास्त धावा खर्च केल्या नाहीये त्या किंग्स युनायटेड या संघाने. या आधीच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सेम धावा म्हणजे 2 ओव्हर मध्ये अवघ्या 14 धावा दिल्या होत्या आणि या मॅच मध्ये सुद्धा 11 धावा झालेल्या आहेत. 11. परत एकदा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता रोमित यांचा, परंतु काय गोलंदाजी केली. जर राहुल यांची गोलंदाजी आवडली असेल जरा जोरदार टाळ्या होत जाऊ दे यार. उत्कृष्ट गोलंदाजी केली ते राहुल यांनी सुद्धा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अवघ्या 11 धावा. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका अरुण. आणि आता गोलंदाजीसाठी तेच तर्रार लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. अरुण यांना प्रभावित केलं होतं या आधीच्या मॅच मध्ये. तेच तर्रार गोलंदाजी करतात ते अरुण. 11 धावा झालेल्या आहेत. अरुण आता तुम्ही स्क्रीनवरती पाहताय अरुण यांना. आणि चिवडा थोडासा स्ट्रगल करत असताना थोडा बॅकफुटवर तुम्ही पाहताय. पहिला चेंडू, परत एकदा लेफ्टी टू लेफ्टी फक्त नच केलाय, दिशा दिली. तिकडे क्षेत्ररक्षक असतील राहुल, तेच तर्रार फिल्डर असतील राहुल. मी म्हटलं होतं ना राहुलला बघून मला एक बोलावं असं वाटतंय की हरफन मोळा खेळाडी आहे. मी गोलंदाजी सुद्धा करतो, मी बॅटिंग सुद्धा करतो आणि तेवढीच चांगली मी क्षेत्ररक्षण सुद्धा करतो. बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे, परंतु रोमित थोडा स्ट्रगल मध्ये असताना बॅट मधून काही धावा येत नाहीयेत. फक्त सिंगल डबलची खेळी करत असताना रोमित, जर गीतांजली 11 या संघाला फायनलचं तिकीट गाठायचं असेल तर रोमित व चिवडा यांना जबाबदारी घ्यावी लागेल. धावसंख्या झाली ती 12 धावा. परत एकदा समोर टाकलेला चेंडू खाली क्षेत्र निवडलंय आणि खाली क्षेत्रामध्ये रोमितच्या बॅटमधून आलाय 1 बाउंस, सीमारेषा पार जाणारा दणदणीत घवघवीत चौकार.
संख्या पोहोचली आहे. थोडा अतिरिक्त वेळ येऊ नका. दीपक कांबळे तुम्हाला विनंती असेल. जर रोमित यांनी 3 बॉल 3 षटकार मारले तर समीर ठक्कर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गॉडविन आणि गॉडविन कडून झाली ती चुकी. महत्वाच्या सदी महत्वाचा झेल सुटला गेलाय. थोडासा चेंडू हवेत होता. थोडासा रोमित स्वतःवरती नाराज असेल. थोडा बॅकफुट थोडी लेंथ खेचली होती अरुण यांनी, परंतु मोठा मासा गळ्याला लावला होता. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली. चुकी कराल तर पुढच्या वर्षी IYDL सीझन 3 खेळायला यावं लागेल. या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चुकी होणं म्हणजे चुकीला माफी नसेल, हे लक्षात ठेवा. धावसंख्या झाली होती अवघा 17. दिनेश भाई खूप अतिरिक्त वेळ घेताय तुम्ही. परत एकदा विनंती असेल दिनेश भाई. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण चेंज करतात. चौथा चेंडू घेऊन येत असताना अरुण. परत एकदा समोर टाकलेला चेंडूवरती घाणाघाती घात आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा, छाप सोडणारा आमच्या चिवड्याच्या बॅटमध्ये येतो एक महत्वाचा षटकार. परत एकदा समोर टाकलेला चेंडू होता. ते सर्रार चेंडू लेंथ वरून थोडासा चेंडू खाली राहतोय आणि धावसंख्या झाली होती बघता बघता 29 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 29 रन्स ऑन द बोर्ड. थोडासा महागडा ठरलाय तो अरुण. वैयक्तिक 18 धावा खर्च केलायत. कर रहे हैं और जैसे बहुत सारे एक्सपीरियंस खिलाड़ी भी है, जैसे हमने देखे कि ये पहले ओवर में जो आकर बॉलिंग कर कर जा रहे हैं और जो अपनी टीम को एक पॉजिटिव माइंडसेट देकर जा रहे हैं, तो ये एक एक्सपीरियंस खिलाड़ी की खास बात होती है. तो ये एक IYDL सीजन 2 है जो है यंग टैलेंट और जो है एक्सपीरियंस खिलाड़ी दोनों को लेकर चल रहा है. तो इसका IYDL सीजन 2 का सबसे पहले जो ये ऑर्गेनाइज किया है वो सरफराज खान एंड उनकी टीम कमेटी मेंबर्स ने सारे ने मिलकर ये काफ़ी अच्छा एक शानदार टूर्नामेंट जो है ऑर्गेनाइज किया है. और इसके बाद अगर स्पॉन्सर है तो वो है मयूर चावड़ा. उसके बाद परशुराम गरीब.
ने तो बहुत सब दिल से इनका शुक्रिया अदा करते हैं जो इस खूबसूरत टूर्नामेंट को बनाने के लिए इतने सारे लोगों ने सपोर्ट किया और ग्राउंड को ऑर्गेनाइज किया, और स्पॉन्सर लोगों का भी काफी तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. आणि धावसंख्या झाली होती बघता बघता 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा या होणाऱ्या आधीच्या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकता. आत्माराम यांना एक ओव्हर दिली होती, परंतु आत्माराम थोडे खर्चिले ठरले होते. 4 मोठे षटकार त्यांना मारले होते, परंतु त्यांचीच जागा घेण्यासाठी आता आय गेस गॉडविन डिसूजा यांना ओव्हर दिली गेलेली आहे आणि त्यांना सुद्धा एक मोठा फटका रोमित यांनी षटकारासाठी मारलाय. आणि फलंदाजीसाठी तुम्ही पाहताय स्क्रीनवरती जय चिवडा त्यांच्या बॅटमधून 2 मोठे षटकार तुम्ही पाहिले असाल. 3 चेंडू 36 धावा झाल्या. चौथा निर्णायक चेंडू गॉडविन यांचा. परत एकदा आडवा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची रुबी कट घेतली आणि येतो डॉट चेंडू. धावसंख्या आली होती 36 धावा. 36 रन्स ऑन बोर्ड. परत एकदा एक उत्कृष्ट असा चेंडू टाकलाय तो गॉडविन यांनी. थोडासा मिसफिल्डिंग होते आणि रनआउटची संधी होती, परंतु संधी हुकली आहे. बघता बघता अवघा धावसंख्या झाल्या त्या 37 धावा. या होणाऱ्या आधीच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये 67 धावा झाल्या होत्या, परंतु त्या धावांची थोडी कमी तुम्हाला भासते सेमीफायनलच्या सामन्यात. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी होते गॉडविनच्या माध्यमातून. कधी तेज गोलंदाजी, कधी स्लो रन पद्धतीची गोलंदाजी होते. शेवटचा निर्णायक चेंडू गॉडविन डिसूजा यांचा. परत एकदा पॉइंटच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे सापडले गेले ते रोमित तोंडवलकर आणि तंबूच्या दिशेने परतत असताना रोमित एक षटकार आणि एक चौकारांची खेळी सुद्धा त्यांनी केली आहे. करने वाले बॉलर, लास्ट ओवर अच्छे करने वाले ओवर, और हमारे सबके दिनेश भाई लास्ट ओवर डेफिनेटली वही करते हुए नजर आएंगे. पूरे टूर्नामेंट में एक खूबसूरत बॉलिंग करते हुए नजर आई है, चाहे वो कंटिन्यूसली यॉर्कर्स डालना हो, चाहे ऑफ कटर डालना हो, चाहे स्लोअर डालना हो, चाहे अच्छे से अच्छा बैट्समैन हो उनको बीट करना हो. पूरे टूर्नामेंट में हम सिर्फ इनसे इनकी बॉलिंग से यही देखते हुए नजर आए हैं. और अगर बात करें सेमीफाइनल की या क्वार्टर फाइनल की, तो चूड़ा जो है अपने टीम के लिए दोनों मैच में परफॉर्म करते हुए. क्या ये कैच हो सकता है? एक बार फिर से गॉडविन नीचे, और ये इस बार कैच पकड़ लिया और वो एक्सप्रेशन दिखाया कि उनसे जो एक कैच छूटा था उसको भरपाई करते हुए, तो वो एक्सप्रेशन पूरे नजर आया इस कैच पकड़ने के बाद.
भाई की एक खास बात रही है कि हर बैट्समैन सिर्फ शफल होकर खेलना समझता है कि हमको लेग साइड पे ही बाउंड्री मिलेगी। क्या डालेंगे, मोस्टली स्लो रन की तरफ जाएंगे, सामने खड़ा करने की कोशिश करेंगे। क्या वही रणनीति अपनाएंगे या फिर वही एलबीडब्ल्यू स्टंप पे बॉल करेंगे? ओह, बैट्समैन वाइट का इशारा करते हुए, लेकिन वाइट तो नहीं मिली। लास्ट ओवर चल रहा है, 3 बॉल बची है। हनीफ भाई भी चाहेंगे कि वो भी स्ट्राइक पर आए, वो भी कुछ बॉल खेले। उन्होंने भी लास्ट मैच जब इनका था तो एक बॉल पे 4 रन मारे थे, तो वो भी चाहेंगे कि मैं स्ट्राइक लूं और मैं ज्यादा से ज्यादा 2-6 मारने की कोशिश करूं अगर ये बॉल पे मुझे उनको सिंगल मिलती है तो। एक बार फिर से यॉर्कर, क्या ये एलबीडब्ल्यू आउट होगा? एक बार फिर से कंटिन्यूसली बैट्समैन को परेशान करते हुए 4 बॉल में 3 विकेट। और यहाँ पर एक बार फिर से हनीफ भाई नॉन स्ट्राइक पे और दिनेश भाई 4 बॉल में 3 विकेट लेकर एट द एज ऑफ 55 कोई ऐसा बॉलर आपको मिले जो पावर प्ले में भी आपको 4 रन का ओवर डालकर दे, लास्ट का ओवर भी आपको 4 बॉल में 3 विकेट निकालकर 0 रन दे, ऐसा बॉलर आपको कहां देखने मिलेगा? तो जितने भी ये यूट्यूब पर लाइव देख रहे हैं वो लास्ट 2 बॉल, क्या ये 4 या 5 विकेट ले पाएंगे इस ओवर में? एक बार फिर से यॉर्कर। जैसा हमेशा से कहा गया है कि क्रिकेट को स्टार्ट होकर 200 से 300 साल हो गए, तब भी यॉर्कर बेस्ट थी, आज भी यॉर्कर बेस्ट है। यॉर्कर का आज तक कोई भी बड़ा खिलाड़ी हो, आज तक कोई उसका तोड़ नहीं निकाल पाया है। यॉर्कर हमेशा से बैट्समैन को मुसीबत में डालती है और बॉलर के लिए सबसे ज्यादा सेफ ऑप्शन यॉर्कर ही होता है, क्योंकि अगर आप इस इनिंग में ही देख लोगे तो 5 बॉल में उन्होंने एक भी रन नहीं दिया है, जिसमें से 4 यॉर्कर्स डाली है और 4 यॉर्कर्स में उनको 3 विकेट मिली है। लास्ट बॉल से पहले भी लास्ट बॉल फेस किए थे हनीफ भाई और ये भी लास्ट बॉल। एक बार फिर से यॉर्कर्स काफी अच्छा उसको ढूंढ के निकाला और यहाँ पर डेफिनेटली 2 रन भागने की कोशिश करेंगे और एक अच्छे थ्रो की जरूरत, लेकिन यहाँ पर 2 रन कंप्लीट। क्या ये रन आउट? तो अगर इस ओवर में देखेंगे तो 5 विकेट निकली है और 5 विकेट में सिर्फ और सिर्फ 1 रन आए हैं।
फायनलच्या सामन्यामध्ये चावडा विलेन विरुद्ध एक उत्कृष्ट दर्जाची दोघांनी खेळी पार पाडली होती. त्याच खेळीची गरज असेल तेव्हा त्यांना धावा चेस करायची होत्या त्या 56, परंतु आता करायचे असते 30 चेंडू 39 धावा. गंगाडे आणि आमच्या IYDL सीझन 2 मध्ये डॉक्टर गंगाडे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तरी मी सरफराज अली व IYDL कमिटीच्या मार्फत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेळात वेळ काढून सुद्धा ती ही स्पर्धा जोगेश्वरी मधील एक मोठी अशी प्रीमियर लीग मधली स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. येणारे चेंडू असतील ते 30, करायचे असतील तर 39 धावा. बॅच वर्सेस बॅचचा सामना असेल, कुठेही जाऊ नका, अजूनही सामना संपला नाहीये. समोर तेवढेच ताकदीचे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल भुवी, चिवडा यासारखे गोलंदाज, परंतु समोर तेवढेच ताकदीचे फलंदाज एक राहुल यादव आणि दीपक कांबळे यांना तुम्ही पाहाल. सही बोला आपने कि अभी तक ये मैच अभी तक खत्म नहीं हुआ है. 37 बल्ले से विन है, लेकिन यहाँ पर भुवी 39 विन है, लेकिन यहाँ पर भुवी आपको भी स्टार्टिंग में जो है लेग कटर करते हुए नजर आएंगे. सेकंड ओवर में आपको लेफ्ट आर्म बॉलर चूड़ा जो है वो ऑफ कटर लेग कटर करते हुए नजर आएंगे. उसके बाद जो बीच में आपको रोमित की एक पेस देखने को मिलेगी. तो यहाँ पर भी इनकी बॉलिंग लाइनअप अभी भी अच्छी है. तो ये मैच जो है 30 बॉल में 39 रन चाहिए, तो ये मैच अभी भी बना हुआ है. ऐसा नहीं है कि गीतांजलि 11 जो है इस मैच को आसानी से जीत जाएगी. थोड़ा सा टफ तो हमको यहाँ पर देखने मिलेगा, क्योंकि इससे पहले भी जब डॉक्टर गंगाडे साहेबांचा सन्मान केला जाईल. मयूर चावडा यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर गंगाडे साहेबांचा सन्मान करावा. त्यांना एक शॉल आणि एक सन्मान चिन्ह दिलं तर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे डॉक्टर गंगाडे साहेबांसाठी. वेळात वेळ काढून आलेले आहेत. पहिला चेंडू भुवी यांचा, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, थोडासा टाइम घेतला आणि पुस्तकी फटका, स्क्वेअर कटचा फटका दीपक कांबळीच्या बॅट मधून आला. एक एकदा क्रीज वरती राहुल यादव यांना तुम्ही पाहू शकताय. तिसरा चेंडू भुवी यांचा, तर एकदा चॉप केलंय फडम्यांच्या दिशेने. तिथे बघता बघता एक धाव गेले. बोललं जाताना एक सेन्सिबल खेळी खेळली जाते राहुलच्या माध्यमातून. त्याला माहितीये की 39 धावांचं लक्ष आहे, मोठ्या धावांचं लक्ष नाहीये, परंतु सिंगल डबलने आपली खेळी पुढे घेऊन जात असताना राहुल. धावसंख्या झाली आहे बघता बघता 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 6 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू भुवी यांचा, परत एकदा आडवा फटका मारण्याचा प्रयत्न, परत एकदा बॅटची रुबिकट घेतली. तिकडे बघता बघता रनआउटची संधी मिस झाली आहे आणि राहुल यांना एक जीवदान मिळालेलं आहे. जणू नशिबाची साथ घेऊनच आला राहुल. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये म्हणजे चावडा 11च्या सामन्यामध्ये त्यांचा एक झेल सुटला गेला होता डीप मिड विकेटच्या दिशेने. नंतर त्यांनी जी फलंदाजी केली आहे त्याच फलंदाजीची गरज असेल या सेमीफायनलच्या सामन्यात. धावसंख्या बघता बघता झाली आहे ती 7 धावा. परत एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू पॉइंटवर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा थांबून आला. थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली. कमबॅक होते भुवीचं सुद्धा एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये शेवटचा निर्णायक चेंडू. परत एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतली जाते. तिकडे स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये राजू फिल्डिंग करत असताना धावसंख्या झाली बघता बघता अवघ्या 8 धावा. येणारे चेंडू असतील ते 24, करायचे असतील ते 31 धावा.
8 रन पहली ओवर से आने के बाद पहला बॉल फुल टॉस मिलने के बावजूद भी आराम से खेलकर उसको सिंगल लेकर नॉन स्ट्राइकर एंड पर चले गए और एक बॉल 1 रन के साथ में स्कोर आगे बढ़ते हुए 9 रन। और इस दूसरी गेंद पर भी जहां पर लूज बॉल मिलेगी या शॉर्ट बॉल मिलेगी तो वहीं पर वो टारगेट करेंगे, वरना सिंगल लेकर वो भी सामने चले जाएंगे क्योंकि वो इसके बाद के ओवर का मोस्टली वेट कर रहे हैं क्योंकि टारगेट भी कम है। एक बार फिर से जिसके लिए वो जाने जाते हैं, सामने से बॉल घुमाना, बैट्समैन को चकमा देना, यही खासियत है ये बॉलर की। एक जोगेश्वरी मधील एक नावाजलेला असा ऑलराऊंडर तुम्ही पाहताय, सामना सोडणार नाहीये, शेवटपर्यंत धुंज देईल। परत एकदा समोर टाकलेला चेंडू, बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल, क्षेत्ररक्षकाच्या बाजूने मातीला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार। दीपक कांबळेच्या बॅट मधून येतोय दुसरा दन। आपली धावसंख्या पुढे नेत असताना बघता बघता धावसंख्या झाली आहे ती 14 धावा। 5वा चेंडू, परत एकदा समोर टाकलेला चेंडू, परत एकदा त्याला फक्त दिशा दिली जाते, दिशा देऊन एका रावेमध्ये रूपांतर करण्यात आलंय। धावसंख्या झाली आहे ती 16 धावा। 8 धावा खर्च केलाय चिवडाने 5 चेंडू टाकून। शेवटचा निर्णायक चेंडू, परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले। क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी होते आणि चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये। बघता बघता 22ची धाव मिळाली आणि आता धावसंख्या पोचून ठेवली ती 16 धावांवर। देखा कि मार रहे हो। एक बार फिर से लॉफ्टेड शॉट, लेकिन ग्राउंड पे बॉल था। सनी ने उसको एक बार फील्ड करने की कोशिश की लेकिन थोड़ी हल्की सी मिस फील्डिंग और उसके बीच में 2 रन आसानी से कंप्लीट कर दिया। तो जहां पर 2 ओवर संभाल कर खेल रहे थे, 2 ओवर में एक ओवर में 8-8 रन आए थे, यहाँ पर पहले ही 2 बॉल में 8 रन बनाकर जो है मैच को बहुत ही ज्यादा क्लोज कर दिया है। तो यहाँ पर सिर्फ अभी 15 रन चाहिए और 16 गेंद है। तिसरा चेंडू राजू यांचा, परत एकदा समोर टाकलेला चेंडू, चेंडूवरती घर घालत बॅट फिरवली आहे, चेंडू जातोय थेट डीप मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी।
Not Out Sports and supported by BAT RS Sports. Maybelline New York. परत एकदा पॉइंटच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता दीपक कांबळे यांचा, परंतु एक धाव घेतली जाते. प्रभावित केले दीपक कांबळे यांनी आपल्या फलंदाजीने. बघता बघता धावसंख्या झाली होती 31. ये होती है एक सेंसिबल क्रिकेट, जिसमें आप देखेंगे कि पहले 2 ओवर में बहुत ही संभाल कर क्रिकेट खेला, जहां पर उनको जो परत एकदा पॉइंटच्या दिशेने एक मोठा नेत्रदीपक फटका येतोय राहुलच्या बॅट मधून. चेंडू जातोय 1 बॉल सीमारेषा पार. परत एकदा अल्टी पलटी दे घुमा के राहुलच्या बॅट मधून आलाय या सेमी विजयी चौकार.